मी आहे मधुसूदन पत्की आणि आपण पाहत आहात जे आहे ते जनमत. मित्रांनो, 2 ऑक्टोबर 2021 सालामध्ये आर्यन खान याला अटक झाली आणि आज म्हणजे सर्वसाधारणपणे 28 तारखेला, आता 29 तारखेला तो सुटेल. बेलवर जामिनावर सुटणार आहे आणि त्या अनुषंगाने खरं तर मी हा व्हिडिओ करतोय. पण हा व्हिडिओ मला कुठलाही आर्यन खान याच्या संदर्भात करायचा नाही आहे किंवा एकूणच जी काही राजकीय आणि प्रशासकीय शासकीय आणि प्रशासकीय धुळफेक सुरू आहे त्याच्यावरही मला करायचं नाही आहे. मला जो काही मुद्दा मांडायचा आहे तो महाराष्ट्राच्या अस्मितेच्या संदर्भात मांडायचा आहे. गेल्या 8-10 दिवसांपासून 3-4 वेळा म्हणजे 1-2 दिवसाआड सतत वेगवेगळ्या पक्षांकडून महाराष्ट्राच्या अस्मितेच्या संदर्भात काही वक्तव्य झाली. आपण सगळ्यांनी ती ऐकली असतील की महाराष्ट्राची अस्मितेला धक्का लागेल असं वर्तन होतंय. महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच लागतेय किंवा एकूणच महाराष्ट्राच्या अस्मितेवर काही प्रश्न काही मंडळींनी उपस्थित केलेले आहेत. हीच का ती अस्मिता वगैरे वगैरे वगैरे. खूप सहजपणाने आणि खूप स्वस्तामध्ये, ज्याला आपण इंग्लिशमध्ये चीप म्हणतो, अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या अस्मितेबद्दल विधानं केली गेली असं मला वाटतं. खरं तर महाराष्ट्राचा इतिहास ज्यांना माहिती नाही आहे, महाराष्ट्राची संस्कृती ज्यांना माहीत नाही आहे, महाराष्ट्राबद्दलचं एकूणच आकलन ज्यांचं अतिशय तोकडं आहे, अशा व्यक्तींनी महाराष्ट्राच्या अस्मितेच्या संदर्भामध्ये टिप्पणी करणं हे सुद्धा खरं तर महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लागणारी गोष्ट आहे खऱ्या अर्थाने. कारण ज्यांना महाराष्ट्राची अस्मिताच माहीत नाही त्यांनी राजकीय आणि वैयक्तिक काही कारणांमुळे महाराष्ट्राच्या अस्मितेवर किंवा महाराष्ट्राच्या अस्मितेसंदर्भात बोलणं हे शोभा देणारं नाही आहे. त्यांनी अभ्यास केला पाहिजे, व्यवस्थित वाचन, चिंतन, मनन केलं पाहिजे आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या अस्मितेच्या संदर्भात वक्तव्य केली पाहिजेत. महाराष्ट्राची अस्मिता काय आहे हे त्यांना माहीत नाही आहे आणि त्याकरता एकूणच महाराष्ट्राची अस्मिता इतकी लेचीपेची आणि ही मंडळी सांगतात एका गांजेकसाच्या बेल किंवा जामीन मिळवण्याच्या संदर्भात महाराष्ट्राच्या अस्मितेचं एक टोक जोडणं किंवा महाराष्ट्राच्या अस्मितेला जोडणं हे दुर्दैवी आहे. याकरता मी हा व्हिडिओ करतोय आणि यामध्ये महाराष्ट्राची अस्मिता काय आहे, महाराष्ट्राचा इतिहास काय आहे, महाराष्ट्राची संस्कृती काय आहे, महाराष्ट्राचं साहित्य, महाराष्ट्राचं नाटक काय आहे, अनेक पद्धतीने आणि अनेक क्षेत्रांमध्ये अनेक दिग्गज मंडळींनी, खऱ्या अर्थाने दिग्गज म्हणजे लोकनेता, महर्षी वगैरे आत्ताच्या ज्या पदव्या दिल्या जातात तशा पद्धतीने नाही, तर खरोखरच ही मंडळी खूप मोठी होती, दिग्गज होती आणि अशा मंडळींनी त्या त्या क्षेत्रात खूप मोठं काम करून महाराष्ट्राला अस्मिता मिळवून दिली. त्याकरता किंवा जी होती अस्मिता त्याच्यामध्ये भर घालण्याचा प्रयत्न केला. किंबहुना महाराष्ट्राच्या अस्मितेवर काही कारणांनी जी राख बसली होती ती राख झटकून त्यामधलं स्फुल्लिंग चेतवण्याचा प्रयत्न केला. अशा मंडळींनी महाराष्ट्राची अस्मिता जपली आणि वाढवली आहे, हे सांगण्याकरता मी हा व्हिडिओ करतोय. म्हणजे महाराष्ट्राचा जर काही इतिहास बघितला, महाराष्ट्र आणि स्वराज्याचं तोरण बांधणारे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं जीवन ही एक अस्मिता आहे आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं बलिदान ही सुद्धा एक मोठी अस्मिता आहे. त्यापूर्वी जर काही आपण गेलो म्हणजे तिथपासून महाराष्ट्राच्या एका जाज्वल्य इतिहासाला सुरुवात होते, एका अस्मितेला सुरुवात होते. अस्मितेचं जे स्फुल्लिंग आहे ते तिथून झळाळून उठवण्याच्या कार्याला प्रारंभ होतो आणि त्या अगोदर ज्या मंडळींनी अस्मितेच्यासाठी किंवा महाराष्ट्राच्या उभारणीसाठी, महाराष्ट्राच्या साहित्य, संस्कृती, कला, युद्धशास्त्र असेल अनेक गोष्टींमध्ये जे काही बलिदान, योगदान दिलंय, त्यांनी महाराष्ट्राची अस्मिता तयार झालेली आहे. महाराष्ट्राची अस्मिता गेल्या 2-5 वर्षांमध्ये, 10 वर्षांमध्ये तयार झालेली नाही आहे आणि आपल्या राजकारणाकरता, आपल्या वैयक्तिक गोष्टींकरता, एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोप करण्याकरता महाराष्ट्राच्या अस्मितेला बटीक असल्यासारखं वागवणं, यातून महाराष्ट्राची अस्मिता तुम्हाला कळली असं वाटत नाही. त्याकरता हा प्रपंच आहे. खरं तर महाराष्ट्राचा इतिहास तुम्ही पाहिला तर महाराष्ट्राच्या लिखित इतिहासाची साधनं जी आहेत त्याच्यानुसार
दुसऱ्या तिसऱ्या शतकापासून महाराष्ट्राचा इतिहास हा आपल्याला सुरू झालेला पाहायला मिळतो. खरं तर महाराष्ट्राचा इतिहास त्या अगोदरही आपण बघितलं तर ऋग्वेदामध्ये राष्ट्र म्हणून ज्या राज्याच्या संदर्भात संकल्पना किंवा एक नाव दिलं गेलं ते राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र होतं. आणि महाराष्ट्राच्या संदर्भातली माहिती ही ऋग्वेदापासून आहे. याचा एक माहिती नोंद कृपया महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लागला असं सांगतात जे आणि टाकू फोडतात त्यांनी विचारात घेतली पाहिजे. दुसरा जो मुद्दा आहे आपण पाहिला असेल तर अनेक मंडळींनी, अनेक सम्राटांनी, अनेक चक्रवर्तींनी, अनेक राजांनी, महाराजांनी महाराष्ट्रामध्ये राज्य केलं, महाराष्ट्रावर राज्य केलं आणि हे राज्य करत असताना साहित्य, कला, संस्कृती, वेगवेगळी क्षेत्र ही समृद्ध केली. त्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता निर्माण झाली, वाढली आणि ती आज आपण सांभाळण्याची आपली जबाबदारी आहे. आता त्यामध्ये जर काही विचार केला तर युआन सांग हा जो चीनचा प्रवासी होता त्यांनी सुद्धा यामध्ये सांगितलं की महाराष्ट्र काय आहे आणि त्या संदर्भातली काही माहिती दिली. तिथे महाराष्ट्र आहे, तिथेही त्याला महाराष्ट्राच्या अस्मितेची कुठेतरी ओळख झालेली असणार आहे हे नक्की आहे. त्याचबरोबर आपण जर काही पाहिलं की मध्ययुगापासून महाराष्ट्राचा जो इतिहास आपल्या समोर आहे त्यामध्ये सातवाहन राजवंश आहे, त्यामध्ये राष्ट्रकूट राजवंश आहे, चालुक्य आहे, त्याच्यानंतर मराठा साम्राज्य आहे. हा इतिहास जर काही बघितला तर हा सगळा इतिहास म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचा इतिहास आहे. त्यावर झालेली आक्रमणं आणि ती मोडून काढणं ही अस्मिता होती आणि त्या अस्मितेचा इतिहास मुघल चालून आले, मुघलांनी राज्य केलं पण त्यांना वारंवार टक्कर देणं, पराभूत करणं अनेक वेळा ही अस्मिता होती आणि या अस्मितेचा विचार कुठेतरी होणं गरजेचं आहे. कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या प्रवक्त्यांनी महाराष्ट्राची अस्मिता रसातळाला गेली आहे का त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं ही म्हणजे महाराष्ट्राची त्यांना समजलेली महाराष्ट्राची अस्मिता नाही आहे हे नक्की आहे. त्या पुढे 8वं शतक सर्वसाधारणपणे बघितलं आपण तर 8व्या शतकामध्ये चक्रधर स्वामींनी सुद्धा महाराष्ट्राच्या संदर्भात व्याख्या केली होती. महान महंत म्हणून महाराष्ट्र बोलीजे असं त्यांनी त्यांच्या एका वक्तव्यामध्ये म्हटलेलं आहे. महंत म्हणून महाराष्ट्र बोलीजे ही महाराष्ट्राची व्याख्या आणि चक्रधर स्वामींनी तर महानुभव पंथ तयार केला होता. असे पंथ किंवा जर काही आपण अशा भक्ती मार्गाचा जर काही विचार केला, वारकरी संप्रदाय आहे, हा भागवत पंथ आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या रीती रिवाज चाली ह्या पुढे पुढे नेणारे, त्यातून शांतता, त्यातून सौख्य याचा संदेश देणारे अनेक संप्रदाय निर्माण झालेले आहेत. ही म्हणजे महाराष्ट्राची परंपरा आहे. आपण विचार केला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी तर स्वराज्याचं तोरण बांधलं आणि तिथून महाराष्ट्राची अस्मिता खऱ्या अर्थाने आपल्याला दाखवता येते थेटपणे. पण त्याच्या अगोदर सुद्धा सातवाहन असतील, शालिवाहन असेल, देवगिरीचे यादव असतील किंवा ज्यांनी मराठी भाषा जी आहे ही राजभाषा म्हणून स्वीकारली ते सातवाहन असतील, या सगळ्यांनी भाषा असेल, संस्कृती असेल ही अस्मिता म्हणून जपली, वाढवली, त्यामध्ये भर घातली आणि तो इतिहास आपल्याला दिसतो. महाराष्ट्राची अस्मिता कुठे कुठे आहे? महाराष्ट्राची अस्मिता ज्ञानेश्वरीमध्ये आहे, दासबोधामध्ये आहे, गाथेमध्ये आपल्याला महाराष्ट्राची अस्मिता पाहायला मिळते. ज्ञानोबा तुकोबा ही आमची अस्मिता आहे आणि ही अस्मिता जर काही आपण विचारात घेणार असू तर ती अशी या कुठल्या तरी राजकीय प्रवक्त्यांनी सांगितलं म्हणून तिला धक्का लागेल इतकी लेचीपिची नाही आहे हे नक्कीच आहे. आमची अस्मिता म्हणजे आपण जर काही बघितलं तर अनेक समाज सुधारक आणि त्यांची कार्य ही जी आहे ती अस्मिता आहे. महात्मा ज्योतिबा फुले आहेत, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आहेत, त्याचबरोबर कर्वे असतील, आगरकर असतील, टिळक असतील, गोखले असतील, बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत जर काही आपण किंवा त्यानंतरच्या त्यांच्या समकालीन असतील या सगळ्यांचा विचार आपण केला तर त्यांची कार्य ही आमची अस्मिता आहे. त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे काम करणं ही आमची अस्मिता आहे. ही काही अशी संपणारी आणि लेचीपेची आणि कुठल्या तरी गांजे कसाच्या बेल करता जामिना करता पणाला लावणारी गोष्ट आहे असं मला वाटत नाही आणि ती नक्कीच नाही आहे. त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या नंतर आपण जर काही विचार केला तर बाजीराव पेशवे थोरले यांनी जी काही भरारी मारली होती ती म्हणजे आमची अस्मिता आहे. दिल्लीच्या तख्तापर्यंत थेट धडक मारणं ही आमची अस्मिता आहे. राघो भरारींची एक धडक असेल ती आमची अस्मिता आहे. त्याचबरोबर साताऱ्याचा आपण विचार केला तर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची एक अस्मिता ही म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्यांनी केलेल्या सुधारणा ही आमची अस्मिता आहे.
अशी अनेक मंडळी आपल्याला सांगता येतील. कोल्हापूरचे शाहू महाराज सांगता येतील. त्यांची जी काही कामकाजाची पद्धत, न्याय निवाडा आणि एकूणच राज्यकारभार ही म्हणजे अस्मिता आहे. अशी कुणीतरी उठावं आणि राज्याची अस्मिता आहे म्हणून किंवा त्याच्यावर प्रश्नचिन्ह लावावं, इतकी साधी सोपी आमची अस्मिता नाही आहे. चंद्रभागेच्या तीरावर जो काही हरिनामाचा गजर होतो ती म्हणजे आमची अस्मिता आहे. पावनखिंड आमची अस्मिता आहे किंवा सिंहगड आमची अस्मिता आहे. त्याचबरोबर गडकोट किल्ले आमची अस्मिता आहे. अजंठा वेरूळ इथल्या ज्या लेण्या आहेत ती म्हणजे आमची अस्मिता आहे. अनेक ठिकाणी पैठणी असेल ती आमची अस्मिता आहे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी खाली चांद्यापासून बांद्यापर्यंत ज्या काही संस्कृती, भाषा, त्याचा लहजा, त्यामध्ये असणारी गंमत ही आमची अस्मिता आहे. हे अस्मिता कुठेतरी कोणाच्या तरी मनाने येईल तेव्हा राजकारण करण्यापुरता वापरावी अशा पद्धतीची अस्मिता, इतकी हलकी सलकी अस्मिता आमच्या महाराष्ट्राची नक्कीच नाही आहे. महाराष्ट्रामध्ये उपजीविकेकरता जे आले आणि राजकारणात स्थिरावले त्यांनी महाराष्ट्राचा खरोखर अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या या सगळ्या संत परंपरेचा असेल, ऐतिहासिक परंपरेचा असेल, साहित्य परंपरेचा असेल, थोडासा तरी अभ्यास, प्राथमिक तरी अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आणि हा जर काही अभ्यास नसेल, आमच्या ओव्या असतील ती आमची अस्मिता आहे, आमचे अभंग आमची अस्मिता आहे, आमच्या अनेक कविता आमची अस्मिता आहे, आमची नाट्य पंढरी ज्याच्यामध्ये अनेक नाट्य कलाकार आहेत, अनेक नाट्य लेखक आहेत, अनेक गायक आहेत, क्रीडापटू आहेत, अर्थतज्ञ आहेत, अशी अनेक मंडळी आणि त्यांनी केलेली कामं ही आमची अस्मिता आहे. आमची अस्मिता इतकी साधी, सरळ, सोपी आणि कुणीही वापरावी किंवा कुणीतरी कोपऱ्यात ठेवावी, पाहिजे तेव्हा काढावी, पाहिजे तेव्हा सांगावं, अशी फूट पाडण्याकरता आणि उगीचच काहीतरी आम्ही फार अस्मितेकरता काहीतरी करतोय असं दाखवण्याकरता इतकी साधी, सरळ, सोपी अस्मिता किंवा ज्याला इंग्लिशमध्ये चीप लेव्हलची अस्मिता आमची नाही आहे. ही कृपया माझं राजकारणी मंडळींना हे सांगणं आहे की तुम्ही उगीच ह्या भानगडीत पडू नका. तुमचा पक्ष तुम्ही चालवा, तुमच्या पक्षाकरता जे आवश्यक आहे ते तुम्ही बोला, पण महाराष्ट्राचा जेव्हा विचार आपण करतो, देशाचा जेव्हा विचार करतो, तेव्हा तिथली संस्कृती, तिथली परंपरा, भाषा या सगळ्याचा खूप बारकाईने विचार करा. कुठेतरी अस्मिता आणि त्याला ठेच लागते का आणि त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हे पक्ष चालवण्या इतकं सोपं नाही आहे. तुम्ही तुमचा पक्ष चालवा. महाराष्ट्राची अस्मिता आणि एखादा पक्ष, राजकीय पक्ष 5, 10, 15, 20 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी स्थापन झालेला, हा म्हणजे काय अस्मितेचा मुद्दा असत नाही. त्यांनी व्यक्त केलेला, त्यांच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केलेला मुद्दा अस्मितेचा आहे असं काही असत नाही. महाराष्ट्राची अस्मिता इतकी भक्कम आहे, इतकी चिरेबंद आहे, इतकी ठाशीव आहे की असल्या गांजेकसांच्या आणि त्या बेल मिळण्याकरता किंवा जामीन मिळण्याकरता पणाला लावावी इतकी छोटी नाही आहे. तेव्हा कृपया राजकारण्यांनी, सगळ्याच पक्षाच्या राजकारण्यांनी महाराष्ट्राची अस्मिता वगैरे असं बोलताना आपलं स्वतःचं भान ठेवावं, आपला अभ्यास विचारात घ्यावा. आपण नक्की या संदर्भात किती खोलवर आहे याची चाचपणी करावी. माहीत नसेल तर योग्य व्यक्तींकडनं माहिती करून घ्या आणि मग महाराष्ट्राच्या अस्मितेसंदर्भात प्रश्न उपस्थित करा. महाराष्ट्राची अस्मिता सुदैवाने आणि या अनेक महान मंडळींच्या ताकदीमुळे, कर्तृत्वामुळे, कार्यामुळे बुलंद आहे. त्याची काळजी तुम्ही तुमचं 5 वर्षानंतर काय होणार ज्याचं एखाद्याचं ह्याला माहिती नाही अशा लोकांनी शेकडो वर्षांच्या अस्मितेचा विचार आणि त्याबद्दलची काळजी इतक्या सहज पत्रकार परिषदांमध्ये व्यक्त करू नये. करायचंच असेल तर ती अस्मिता जी आहे ती अधिक चांगली कशी होईल, अधिक बुलंद कशी होईल, त्याच्यामध्ये भर काही चांगल्या अर्थाने घालता येईल का याचा विचार करावा, याच्यासाठी प्रयत्न करावे, चिंतन करावं, कृती करावी. फक्त महाराष्ट्राची अस्मिता पाहिजे तेव्हा बाहेर काढली, पाहिजे तेव्हा कोपऱ्यात ठेवली, कृपया असं करू नका. त्यामुळे अस्मितेला खरं तर धक्का बसतो. त्यामुळे अस्मितेवर विनाकारण इतर लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. तेव्हा असं काही करू नका. महाराष्ट्राची अस्मिता एक लक्षात ठेवा, खूप बुलंद आहे, मजबूत आहे. कुठल्या तरी व्यक्तीच्या कुठल्या तरी साध्या सुध्या कारणांवरून त्याला धक्का लागेल इतकी लेचीपेची पण ती नाही आहे. तेव्हा तुम्ही नक्की याचा विचार करावा ही पुन्हा एकदा विनंती. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेलचा आयकॉन दाबा आणि पुन्हा पुन्हा भेटत राहा.